पंतप्रधान आवास योजना 2.0 अंतर्गत मालेगाव तालुक्यातील देवठाणा खांब येथील सुमारे 150 गरीब व गरजू लाभार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहिले आहेत। या वंचित राहिलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मुदत वाढवून द्यावी, अन्यथा येत्या 29 जून 2026 पासून मालेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल गिरधर चव्हाण यांनी दिला आहे। याबाबतचे रीतसर निवेदन वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सीईओ सादर करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मौजे देवठाणा खांब येथील अनेक गरीब कुटुंबे पोटाची खळगी भरण्यासाठी आणि उपजीविकेसाठी वर्धा सोलापूर या भागात कापूस वेचणी तसेच ऊस तोडणीच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते। हे सर्व कुटुंब सर्वेक्षणाच्या वेळी गावात उपलब्ध नसल्यामुळे हक्काच्या घरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वेक्षणापासून वंचित राहिले आहेत। कष्टकऱ्यांच्या या समस्येची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सर्वेक्षणाची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे। मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास 29 जून 2026 रोजी मालेगाव पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन इमारतीसमोर तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा निवेदनातून घेण्यात आला आहे। आता या गोरगरिबांच्या हक्काच्या लढ्याला प्रशासन वेळेत न्याय देणार की आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।